हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। आणि माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला आपण फटाफट सुरुवात करूयात। तर इथे मी एक भांड घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 2 वाटी साबुदाणा घालून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 1 ग्लास मला इथे पाणी लागलेलं आहे आणि एकदम परफेक्ट आहे 1 ग्लास पाणी। आणि एकदम जास्त देखील पाणी आपण घालायचं नाही, नाहीतर ते आहेत ते खूप एकदम चिकट बनतात। पाणी मेन इम्पॉर्टंट आहे साबुदाणा भिजवण्यासाठी। साबुदाण्यामध्ये जर पाणी तुम्ही अचूक मापामध्ये टाकलात तर खिचडी तुमची एकदम सुटसुटीत बनेल। तुम्ही माझी ही पूर्ण रेसिपी बघा, त्यानंतरच तुम्हाला समजेल। आणि इथे मी ओव्हरनाईट पाण्यामध्ये भिजत घालणार आहे साबुदाणा आणि सकाळी करणार आहे। तर इथे मी झाकण लावून फुल नाईट ठेवणार आहे। तर आता बघू शकता, मी तुम्हाला झाकण ओपन करून दाखवते आहे। तर बघू शकता एकदम मस्त अशा फुललेले आहेत आणि मी तुम्हाला चेक करून दाखवते। बघू शकता अगदी मस्त आपले साबुदाणा फुललेले आहेत। अजून दुसरं देखील दाखवते। बघू शकता अशा पद्धतीचे आपले साबुदाणा फुलले पाहिजेत। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे। त्याच्यामध्ये मी 3 चम्मच ऑइल घालून घेणार आहे आणि तेल छान आपण गरम करून घेऊयात। तर तेल छान आता आपलं गरम झालेलं आहे नॉर्मल। आणि त्याच्यामध्ये आपण एक मी बटाटा घेतलेला आहे, तो स्लाइसमध्ये नॉर्मल स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तो छान आपण गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये आपण छान असं तळून घेऊयात आणि मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर ते आपल्या कढईला लागू शकतो। तर बघू शकता इथे आपलं थोडंफार गोल्डन कलर आलेला आहे बटाट्याला। अजून थोडंसं गोल्डन कलर आलं की आपण ते काढून घेऊयात। तर बघू शकता इथे आपल्याला जसं पाहिजे तसे बटाटे आपले गोल्डन कलरचे झालेले आहेत। तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आणि ही जी आपली रेसिपी आहे ती एकदम प्रॉपर बेस्ट आहे उपवासासाठी रेसिपी। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा उपवासासाठी खाणार असाल तर। तर बघू शकता इथे माझे सर्व आता काढून झालेले आहेत। आता आपण त्याच कढईमध्ये खिचडी करणार आहोत। तर इथे मी 1 चम्मच जिरा घेतलेला आहे। जिरा छान तडतडून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 मी मिरच्या घेतलेल्या आहेत, उभ्या कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या। त्यानंतर इथे मी 15 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, मोठी पानं आहेत। त्यानंतर इथे मी जो बटाटा फ्राय करून घेतलेला तो देखील ॲड करून घेणार आहे आणि ह्या खिचडीला खूप कमी सामान लागतो। त्यानंतर इथे मी सर्व साबुदाणा घालून घेणार आहे। आणि प्लीज माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मिक्स करून घेऊयात। पूर्ण मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे माझं मिक्स करून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। अगदी ही खिचडी आहे ते खूप झटपट होते, जास्त काही टाइम लागत नाहीत। तर आता आपण इथे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे तो घालून घेऊयात। शेंगदाण्याला छान भाजून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर त्याचे साल काढून थोडंसं कुटून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात। इथे मला 4 चम्मच शेंगदाणे मी घातलेले आहेत, शेंगदाण्याचं कूट। अजून इथे मी 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। तर इथे मला 6 चम्मच शेंगदाण्याचं कूट लागलेला आहे। आणि जर शेंगदाण्याचा कूट तुमच्याकडे तयार असेल तर ही जी रेसिपी आहे ती आपली फक्त आणि फक्त 6 ते 7 मिनिटांमध्ये तयार होते। तर शेंगदाण्याचा कूट तुम्ही तयार करून ठेवू शकता, असं काही खराब होत नाही शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवलात तर। तर बघू शकता एकदम मस्त आणि मस्त सुटसुटीत आपली साबुदाणा खिचडी झालेली आहे। तर वरून आता कोथिंबीर घालून घेऊयात आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात।
तर आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात। तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।